नमस्कार मित्रांनो, पटकन या व्हिडिओला एक लाईक करा. आजचं आपलं टार्गेट आहे फक्त 134 लाईक्स. बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये शिरभावी येथील पोलीस पाटील यांनी फोन केला आणि सांगितले की साहेब, आमच्या गावात फॉरेस्ट हद्दीत एका युवतीचा मृतदेह पडला आहे. अंगावर जखमा आहेत, खुनाचा प्रकार आहे अशी शंका येत आहे. शिरभावी हद्दीत खून झाल्याचे कळताच ठाणे अंमलदारांनी पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांना फोन लावून माहिती दिली. पोलिसांची टीम लगेच घटनास्थळी गेली असता मृतदेहाची पाहणी केली. मृतकाच्या डोक्यात वार करण्यात आल्याचे दिसून आले. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी शर्टाच्या खिशात पोलिसांनी पाहणी केली. तेव्हा पोलिसांना एक ओळखपत्र मिळून आले. त्यावर गजेंद्र विश्वनाथ शिंदे, वय 55, राहणार खिलारवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर असे लिहिले होते. पोलिसांनी लगेच खिलारवाडी गावात संपर्क साधला. तेथे गजेंद्राच्या नातेवाईकांना याबद्दल माहिती देण्यात आली. त्यांना गजेंद्राचा मृतदेह दाखवला असता तो त्यांनी ओळखला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आणि त्यानंतर तो मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. यावेळी गजेंद्राचा मुलगा सौरभ शिंदे, वय 27, राहणार खिलारवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे हे करत होते. त्यांनी खिलारवाडी गावात खबरे सोडले. गजेंद्रचे कोणाबरोबर भांडण वैर होते का याची माहिती घेण्यास सुरुवात केली. यामध्ये माहिती मिळाली की गजेंद्र याचे नातेवाईक सागर इंगोले यांच्या घरी सतत येणे जाणे होत होते. काही दिवसांपूर्वी मात्र त्या दोघांमध्ये भांडणे झाली होती. त्यावरून पोलिसांनी सागर इंगोलेचे घर गाठले, पण तो घरी नव्हता. गावातही त्याच्याबद्दल चौकशी केली असता तो मिळून आला नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय सागरवर जास्त बळावला. त्याचा कसून तपास केला असता तो पंढरपूरकडे गेला असल्याचे समजले. पोलिसांनी त्वरित त्याचा पंढरपुरात जाऊन शोध घेतला असता त्याला 10 तासाच्या आत ताब्यात घेतले. सागर इंगोले याला सांगोला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली, पण तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. त्यावर पोलीस त्याला म्हणाले, आम्हाला गावकऱ्यांकडून सर्व माहिती मिळाली आहे, खरं काय ते सांग, नाहीतर वेगळ्या पद्धतीने तपास करावा लागेल. असे म्हणताच सागर घाबरला आणि सागरने एक धक्कादायक माहिती दिली. ती माहिती ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन हादरली. सागरने गजेंद्र शिंदे याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामध्ये खिलारवाडी नावाचे गाव आहे. या गावांमध्ये गजेंद्र विश्वनाथ शिंदे हा 55 वर्षाचा इसम राहतो. त्याच गावांमध्ये सागर किसन इंगोले हा 45 वर्षाचा इसम राहतो. गजेंद्र आणि सागर हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. दोघांचेही कुटुंबे आहेत. एकमेकांचे नातेवाईक असल्याने त्यांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे आहे. यामध्ये गजेंद्र हा सागरच्या घरी नेहमी जात असे. त्यावेळी सागर हा गजेंद्रचे अगदी अगत्याने स्वागत करत होता. त्याचा पाहुणाचार करत होता. इकडच्या तिकडच्या गप्पाटप्पा झाल्या की गजेंद्र आपल्या घरी निघून जात होता. यावेळी सागरची बायको आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे अगत्याने चहा पाणी देऊन पाहुणाचार करत होती. तिचे ते अगत्यशील वागणे गजेंद्रला आवडू लागले होते. आता तो सागरच्या घरी नेहमी येऊ लागला होता. कधीकधी सागर घरात असताना तर कधीकधी सागर घरात नव्हता, तेव्हाही तो त्याच्या घरी येऊ लागला. सागर नसला की त्याच्या बायकोबरोबर गप्पा मारत बसू लागला. गेल्या वर्षापासून गजेंद्रचे सागरच्या घरी येण्याचे प्रमाण वाढले होते. याआधी कधीतरी कोणत्या तरी निमित्ताने येणारा गजेंद्र आता सारखाच घरी येऊ लागल्याने सागरला ही बाब खटकतही होती, पण तो काही बोलत नव्हता. सागर घरी असताना तो येत असल्याने सागरने इतके काही मनावर घेतले नाही. पण एके दिवशी सागर बाहेर गेलेला असताना गजेंद्र हा घरात येऊन त्याच्या बायकोशी चेष्टामस्करी करताना सागरने पाहिले आणि सागरच्या मनात शंका आली. हा आपण नसताना आपल्या बायकोवर गप्पा कसा काय मारतो?
ही बाब योग्य नाही असे त्याला वाटले. तसे त्याने बायकोलाही विचारले, पण तिने थातुरमातुर उत्तर देऊन सागरला टाळले. हा प्रकार अनेकदा होत असल्याचे पाहून सागरच्या मनात संशयाने जागा घेतली. आता त्याला गजेंद्र हे वागणे चांगलेच खटकू लागले होते. म्हणून त्याने स्पष्ट शब्दात, "मी नसताना घरी येऊ नकोस," असे सांगितले. मात्र गजेंद्रने ही गोष्ट मनावर घेतली नाही. त्याचे सागरच्या घरी येणे जाणे चालूच राहिले. या कारणावरून सागरने गजेंद्रशी भांडणही काढले, पण गजेंद्रवर कोणताच परिणाम होत नव्हता. सागरची बायको आणि गजेंद्र हे काय उगीचच फिरत नव्हते. त्यांचा कार्यक्रम कधीच सुरू झाला होता. सागरचा सगळा राग गजेंद्र त्याच्याच बायकोवर बेडवर काढत होता. दुपारच्या शांततेत दोघे पण घामाघूम होऊनच बाजूला व्हायचे. आपली काहीच वाकडी होऊ शकत या विचारांनी गजेंद्र राजरोसपणे तिला भोगत होता. पण त्याच्या पापाचा घरा आता भरत आलेला. एके दिवशी सागर हा बाहेर असताना त्याला त्याच्या समोरून गजेंद्र हा सागरच्या बायकोला घेऊन मोटारसायकलवरून जाताना दिसला. सागरच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. पण त्याने पुन्हा एकदा निरखून पाहिले असता गजेंद्रच्या पाठीमागे सागरची बायकोच बसलेली होती. सागरचा राग आता अनावर झाला होता. घरी आल्यावर त्यानं आपल्या बायकोला चांगलेच झापले. पण सागरच्या बायकोनं त्याला पटेल असे उत्तर दिल्यानं तोही गप्प बसला. एकदा गेली असेल आपली बायको त्याच्या गाडीवरून, पण असे 2-3 वेळा झाले. आता मात्र सागरची खात्रीच पटली की गजेंद्र आणि आपल्या बायकोमध्ये नक्कीच अनैतिक संबंध असावेत. त्यानं आपल्या बायकोला चांगलेच खडसावले. यापुढे तो घरी दिसता कामा नये. तुझे त्याच्याशी संबंध असतील ते तोडून टाक असे बजावले सागरनं बायकोची कान उघडणी केली. पण याचा काहीच परिणाम होताना दिसत नव्हता. आता ते गुपचूप एकमेकांना भेटू लागले होते. सागरपासून ही बाबही लपली नव्हती. त्याचा गजेंद्रबद्दलचा राग वाढतच चालला होता. मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025चा दिवस. सागर हा आपल्या कारमधून गावाकडे जात होता. तोच त्याला समोरून मोटारसायकलवरून गजेंद्र येताना दिसला. त्याच्या पाठीमागे त्याची बायको बसलेली होती. आपण बाहेर गेल्याची संधी साधत हे दोघे फिरत आहे हे समजून आल्यावर सागरचा संताप अनावर झाला. त्यानं त्या दोघांचा पाठलाग केला आणि गजेंद्रची गाडी थांबवली. त्यानं आपल्या कारमध्ये घेतले आणि कार चालू केली. तो इतका रागात होता की त्या रागाच्या भरात त्यानं कुठेही गाडी न थांबवता आपली गाडी गारेगाव वाखरी कराड रोड अशा ठिकाणी फिरवली. गारेगाव येथे थांबल्यावर त्यानं पानपट्टीत दुकानदाराकडून लोखंडी पाईप मागून घेतली. त्यानंतर तो गजेंद्रला घेऊन शिरबावी येथील फॉरेस्ट हद्दीत गेला. सायंकाळचे 7:30 वाजले होते. कारमधून गजेंद्रला खाली उतरवले. तुला मी माझ्या घरी येऊ नको, बायकोबरोबर बोलू नको असे सांगितले होते. तरीही तू जा होतास, तिला मोटरसायकलवर बसून बाहेर नेत होतास, असे सागरनं गजेंद्रला विचारले. असता गजेंद्रनं त्याला उत्तर दिले, तुला काय करायचे ते कर, आमचे प्रेम आहे. गजेंद्रचे हे उत्तर ऐकून सागरच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यानं मागचा पुढचा विचार न करता लोखंडी पाईप गजेंद्रच्या डोक्यात मारली. एक घाव घालून तो गप्प बसला नाही, तर त्यानं लोखंडी पाईपचे सपासप वार केले. यात गजेंद्र निश्चित होऊन खाली पडला आणि शांत झाला. तो मरण पावल्याचे लक्षात येताच सागर आपल्या कारमध्ये बसला आणि आपल्या घरी निघून आला. जसे काही घडलेच नाही असा तो वागू लागला. इकडे दुसऱ्या दिवशी गजेंद्रची बॉडी पोलिसांना सापडली. सागरला अटक केले. सागर इंगोले याला सांगोला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी सुरू केली. पण तो उडवाउडीचे उत्तरं देऊ लागला. त्यावर पोलीस त्याला म्हणाले, आम्हाला गावकऱ्यांकडून सर्व माहिती मिळाली आहे. खरे काय ते सांग, नाहीतर वेगळ्या पद्धतीनं तपास करावा लागेल. असे म्हणताच सागर घाबरला आणि त्यानं आपण लोखंडी पाईप गजेंद्रच्या डोक्यात मारून खून केला असल्याचे सांगत गुन्हा कबूल केला. सागर इंगोले
याच्याकडून घटनेविषयी सविस्तर माहिती घ्यायची असल्यानं पोलिसांनी त्याला न्यायालयात उभे केले आणि न्यायालयानं त्याला पोलीस कोठडीत पाठवले. या सगळ्यात तुमच्या लक्षात एक गोष्ट आली का? सागरची बायकोसुद्धा तितकीच दोषी असून पण ती बाहेर मोकळी फिरत आहे. नवरा गेला, प्रियकर गेला, म्हणजे आता ती सगळं सोडून देईल असं तुम्हाला वाटत असेल तर तसं काही होणार नाही. बाकी तुम्ही समजूतदार आहातच. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? कॉमेंट करून सांगा. धन्यवाद.